नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आजच्या सेशनला एक्सपिरियन्स करंट विथ कल्याणी. तर सगळ्यात पहिले आज आपण बघणार आहोत इंडोनेशियात सापडलेल्या जुन्या रॉक आर्ट बद्दल. तर तुम्ही कधी विचार केलाय का की 45,000 वर्षांपूर्वी आपले पूर्वज काय करायचे? शिकार, आगीचा शोध तर होताच, पण ते भिंतीवर चित्रही काढायचे. हीच गुहाचित्र आज आपल्याला सांगतात की मानवी कलेची सुरुवात कधी झाली आणि का झाली. तर गुहाचित्र म्हणजे मानवी मनाची पहिली डायरी. यातून त्यांची शिकार करण्याची रणनीती, धार्मिक विश्वास, सामाजिक त्यांचा संदेश आणि कल्पनाशक्ती आपल्याला दिसते. म्हणजे काय, तर प्राचीन माणूस प्रिमिटिव्ह नव्हता, तर तो आर्टिस्ट आणि स्टोरी टेलर होता असंच म्हणावं लागेल. जगभरात विविध ठिकाणी गुहाचित्र सापडली आहेत. जसं की उदाहरणार्थ फ्रान्समधील लासो या ठिकाणी 17,000 वर्ष जुनं असं आर्ट सापडलंय. स्पेनमधील अल्टामिरा या ठिकाणी 36,000 वर्षांपूर्वीचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 40,000 वर्षांहून जुनी. पण आता इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाने सर्व रेकॉर्ड तोडले. सुलावेसीच्या लियांग तेडॉंग गुहेत 45,500 वर्षांपूर्वीच जंगली डुकराचं चित्र सापडलं आहे. हे जगातील सर्वात जुनं प्राणी चित्र आहे. यात लाल रंगात डुक्कर आणि हातांचे ठसे आहेत. तर सुलावेसीचं खास महत्व सांगायचं म्हणजे हे जे बेट आहे हे एशिया आणि ऑस्ट्रेलिया मायग्रेशन रूटवर आहे. यानं सिद्ध केलंय की होमोसेपियन्सची जी कलात्मक क्षमता युरोप आधी आशिया खंडातच विकसित झाली होती. तर याबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊया. तर स्थान, देश काय आहे कोणता, तर इंडोनेशिया. या ठिकाणचं सुलावेसी हे जे बेट आहे त्या ठिकाणी जगातलं सर्वात जुनी रॉक आर्ट आणि गुहाचित्र सापडलंय. गुहा लिंच टेडॉन्ज ही आहे. वय अंदाजे 45,500 वर्ष जुनी रॉक आर्ट या ठिकाणी सापडलेलं आहे. पद्धत कोणती, तर युरेनियम सिरीज डेटिंग या पद्धतीने त्यांनी काढलंय की किती वर्ष जुने हे चित्र आहेत. पुढे बघूयात. तर चित्राचं स्वरूप काय, तर एका जंगली डुकराचं हे चित्र आहे. त्यानंतर लाल तपकिरी रंगामध्ये ते काढलेलं आहे. याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की हातांचे ठसे पण आहे जे लाल तपकिरी रंगामध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे, पुढे बघू. तर बाजूला हातांचे स्टेन्सिल्स देखील आढळलेले. संशोधन काय, तर ऑस्ट्रेलिया ग्रिफिथ युनिव्हर्सिटी जी आहे ऑस्ट्रेलियामधली त्यांनी हे संशोधन केलेलं आहे. निष्कर्ष काय प्रसिद्ध झालेला आहे, सायन्स ऍडव्हान्सेस 2021 मध्ये. महत्व, ही जगातील सर्वात जुनी ज्ञात प्राणी चित्रकला मानली जाते. यावरून स्पष्ट होतं की मानवाची कलात्मक आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती खूप प्राचीन आहे. ती खूप आधीपासूनच विकसित झालेली, आतापासून नाही तर फार आधीपासून. आग्नेय आशिया हे प्रागैतिहासिक कलेचे महत्वाचे केंद्र होते. हे देखील यातून सिद्ध झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघूया. तर युएने आता बँकिंग क्षेत्रात जगातील पहिली AI क्रांती घडवली आहे. त्यांची सेंट्रल बँक म्हणते की आता आमच्या सर्व बँकांचं काम AI क्लाउडवर होईल. या नव्या सिस्टीमला CFCSI म्हणतात. हे काय आहे, तर यामध्ये काय की CFCSI म्हणजे एक सुपर फास्ट इंटरनेट सर्व्हर आहे ज्यावर UAEच्या सर्व बँका एकत्र काम करतील. यात AI आहे म्हणजे कम्प्युटर खूप वेगाने डेटा तपासेल आणि सगळं सुरक्षित ठेवेल. म्हणजे काय, तर साधारण बँकिंग क्लाउड पेक्षा वेगळं काय याच्यात, तर युएईने स्वतःचं क्लाउड बनवलंय. म्हणजे त्यांचा पैशाचा आणि बँकिंगचा जो काही डेटा असेल तो फक्त युएई मध्येच राहील, गुगल किंवा अमेझॉनकडे जाणार नाही जसा आपला जातो. या सिस्टीममुळे काय होईल, तर पैशांचं हस्तांतरण लवकर होईल, सेकंदात होईल. AI मुळे जी फसवणूक असेल ती काही रोखली जाईल. हॅकर्सना अजिबात आता काही चान्स मिळणार नाही. म्हणजे बँकिंग जलद, स्वस्त आणि सुरक्षित होईल. त्यानंतर दुबईत आधीच क्रिप्टो करन्सी चालते. आता AI बँकिंगने ते जगातील नंबर 1 फिनटेक देश बनलेले आहेत. तर सामान्य लोकांना याचा काय फायदा होईल, तर ताबडतोब लोन मिळेल, फसवणूक होणार नाही आणि रात्रंदिवस बँकिंगचा पर्याय उपलब्ध राहील. बँकांचा खर्च अर्धा होईल आणि गती दुप्पट होईल. तर याच्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर लॉन्च करणारी संस्था कोणती आहे, तर सेंट्रल बँक ऑफ द युनायटेड अरब एमिरेट्स यांनी हे लॉन्च केलेलं आहे. CFCSI जगातील पहिलं सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर उपक्रम. तेच उद्दिष्ट काय, तर देशाच्या वित्तीय क्षेत्रासाठी सुरक्षित, वेगवान आणि डिजिटल क्लाउड प्लॅटफॉर्म तयार करणं. सुरक्षित, वेगवान आणि डिजिटल क्लाउड प्लॅटफॉर्म तयार करणं. त्यांना
डिजिटल व्हायचंय, त्या क्षेत्रात नंबर 1 बनायचंय, प्रगती करायची. वैशिष्ट्य काय तर एआय आधारित डेटा विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन, सायबर सुरक्षा मजबूत करेल रिअल टाइम व्यवहार प्रक्रिया. हे याचं वैशिष्ट्य आहे. फायदा काय तर बँकिंग व वित्तीय सेवा अधिक कार्यक्षम होतील, पारदर्शक व सुरक्षित बनतील. बँकिंग आणि वित्तीय सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शकता आणि सुरक्षितता याच्यामुळे वाढेल. कारण एआय मुळे हॅकर्सना अजिबात संधी मिळणार नाही कुठेही काही करायची. महत्व काय तर युएईच्या डिजिटल अर्थव्यवस्थेकडे ही एक मोठी झेप आहे, ही मोठी पायरी आहे. पुढे बघूयात कलारी लीप बद्दल. तर भारतीय हवाई दलाने लक्षद्वीपात कलारी लीप नावाचा सुपर स्मार्ट सैन्य सराव केला. कलारी लीप हे नाव केरळच्या प्राचीन कलरीपयट्टू या मार्शल आर्ट वरून ठेवलं आहे. म्हणजे ही काय तर तलवार, ढाल आणि हाताशी लढाईची जी प्राचीन कला आहे ती आहे. हा सराव 24 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. कुठे झाला तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांच्या समूहाच्या ठिकाणी हा जो सराव आहे तो झाला. इथे भारतीय हवाई दल, विशेष ऑपरेशन्स फोर्सेस आणि तटरक्षक दल एकत्र आले होते. लक्षद्वीप का महत्वाचं आहे तर हे भारताचं अंतिम सीमा पथक आहे. मालदीव जवळ चीनचा इंडियन ओशन मधला प्रभाव वाढतोय, म्हणून बेटांची सुरक्षा मजबूत करणं या ठिकाणी आवश्यक ठरलंय. या सरावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर तीनही दल एकत्र येत आहे. हवाई दलातून हल्ला, स्पेशल फोर्सेस कडून जमिनीवर ऑपरेशन, तटरक्षक दलाकडून समुद्रात गस्ती, म्हणजे पूर्ण समन्वय दाखवला गेलाय या ठिकाणी. थोडक्यात त्याच्याबद्दल पण आपण बघून घेऊयात. तर भारतीय वायुदलाच्या दक्षिणी वायू कमांडद्वारे हा सराव केला गेलाय कलारी लीप. ठिकाण कुठे तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूह. दिनांक 24 फेब्रुवारी 2026. सहभाग भारतीय वायुदल, त्याच्यानंतर सशस्त्र दल, विशेष ऑपरेशन विभाग आणि भारतीय तटरक्षक दल असा यांचा संयुक्तपणे हा सराव या ठिकाणी झाला. सरावाचं नाव केरळच्या प्राचीन मार्शल आर्ट कलरीपयट्टू जे आपण बघितलं. हे लक्षात ठेवा की कलरीपयट्टू हे केरळचं प्राचीन मार्शल आर्ट टेक्निक आहे, त्याच्यावरून या सरावाचं नाव दिलेलं आहे कलारी लीप. पुढे बघूयात. नौदलाच्या सरावानंतर भारतातून परतणाऱ्या इराणी जहाजाला अमेरिकेने बुडवले. तर भारतातून परत निघालेल्या इराणच्या युद्ध नौकेवर अमेरिकेने टॉर्पेडो हल्ला केला आणि ती बुडवली. याच्यामध्ये 87 नौसैनिकांचा यात मृत्यू झालाय. इराणची आयरिस डेना नावाची एक फ्रिगेट युद्ध नौका नुकतीच विशाखापट्टणम इथे झालेल्या मिलान नेव्हल एक्सरसाइज मध्ये सहभागी झाली होती. भारतासह अनेक देशांचा सहभाग असलेल्या या सरावानंतर ही नौका इराणकडे परतत होती. पण झालं काय तर श्रीलंकेच्या गाले किनाऱ्यापासून फक्त 40 नॉटिकल मैल अंतरावर अमेरिकेच्या पाणबुडीने या युद्ध नौकेवर टॉर्पेडो हल्ला केला. त्याच्यामुळे मोठा स्फोट झाला आणि काहीच वेळात ही नौका पूर्णपणे बुडाली. जीवितहानी खूप मोठी झाली. जवळजवळ 180 नौसैनिकांपैकी 87 जण यात मारले गेले. 32 जणांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवलं, पण उरलेले अजूनही बेपत्ता आहेत. ही घटना हिंदी महासागरातल्या शांततेसाठी मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. भारतासाठी हे विशेष महत्वाचं आहे, कारण मिलान एक्सरसाइज मध्ये सहभागी झालेलं हे जहाज भारताजवळूनच जाऊन अशा प्रकारे बुडवलं गेलं. याचा अर्थ हिंदी महासागरात तणाव वाढला आहे आणि आपल्या परिसरातल्या सुरक्षेची चिंता पण या ठिकाणी वाढलेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात आधीपासूनच तणाव आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. भारताच्या अंगणातच घडलेली ही घटना आपल्याला सांगते की हिंदी महासागर आता फक्त व्यापार मार्ग राहिला नाही, तर तो जागतिक शक्तींच्या खेळाचं मैदान बनलेलं आहे. बघूयात आपण. तर 4 मार्च 2026 रोजी हिंदी महासागरात श्रीलंकेजवळ ही घटना घडली. कधी झालं हे? 4 मार्चला झालं. अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या युद्ध नौकेवर टॉर्पेडो हल्ला केला आणि ती बुडवली. जहाजाची माहिती लक्षात ठेवूया आपण की जरा आयरिस डेना नावाचं ही इराणची युद्ध नौका होती. देश इराण. नौदल, इराणी नौदल. जहाजावर सुमारे 180 नौसैनिक होते. हे जहाज नुकतंच भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झालं होतं. भारताशी संबंधित भाग काय तर जहाज हे विशाखापट्टणम इथं आयोजित जो मिलान नेव्हल एक्सरसाइज जसं मी सांगितलं त्यानुसार ते तिथे सहभागी झालं होतं आणि सराव संपल्यानंतर ते इराणकडे परतत होतं. त्याच वेळेस हल्ला कसा झाला तर अमेरिकेच्या पाणबुडीने टॉर्पेडो क्षेपणास्त्राने, टॉर्पेडो नावाचं जे क्षेपणास्त्र आहे त्याने हल्ला केला त्या जहाजावर. त्याच्यामुळे स्फोट झाला आणि त्या स्फोटमध्ये यांचा मृत्यू झालाय. तर हा हल्ला श्रीलंकेच्या गाले किनाऱ्यापासून सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर झालाय. मोठा स्फोट झाला आणि काही वेळातच ते जहाज समुद्रात बुडालं. 87 लोक यात मेली आहे. 32 जणांना
श्रीलंकेने वाचवले, पण काही जण अजूनही यामध्ये बेपत्ता आहेत. आता पुढे जाऊयात आणि शेवटी सांगायचंच झालं तर यामध्ये बघूयात की भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना ही मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे सुरू करण्यात आली. तर भारतात एक खूप मोठी क्रांती सुरू झाली आहे. मुंबईत पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम ही लॉन्च झाली आहे. म्हणजे आता आपल्या स्किल्सचं गुगल मॅप्स तयार होणार आहे. तर हे नक्की काय आहे बरं? तर सक्षम ही गणना म्हणजे AI ने चालणारा स्किल सेन्सर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षण, नोकरी, कौशल्य याची माहिती घेऊन एक राष्ट्रीय डेटाबेस याच्यामध्ये तयार होणार. यातून सरकारला कळेल की कोणत्या भागात कोणत्या स्किलची कमतरता आहे. तर मुंबईमध्ये पहिला टप्पा आता सुरू झालाय. यात जवळजवळ 10 लाख लोकांचा समावेश होईल. AI तुमचा रिझ्युमे स्कॅन करेल, तुमचं स्किल्स कॅटेगराईज करेल आणि मग त्यातून तुम्हाला सर्वोत्तम नोकरी कोणती ते AI तुम्हाला सुचवेल. जसं की उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर तुम्ही ड्रायव्हर आहात, पण तुमच्याकडे हेवी व्हेकल चालवण्याची स्किल नाहीये. तर AI काय करेल, ते तुम्हाला फ्री ट्रेनिंग सुचवेल आणि नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मदत करेल. सध्या तरी आता ही जी काही आहे योजना ही मुंबईत सुरू झाली आहे, पण 2027 पर्यंत संपूर्ण भारत कव्हर होईल. ही गणना आधार कार्ड प्रमाणेच होईल. घराघरात पुढे आता AI स्किल सेन्सर येईल. पुढे बघूयात तर महात्मा ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक डॉक्टर धीरज काकडिया यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 11वा जो रायसीना संवाद आहे हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. अलेक्झांडर स्टब हे याच्यामध्ये यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. फिनलंडचे ते राष्ट्राध्यक्ष आहे. याबद्दल थोडं आपण बघून घेऊ की हा भारताचा सगळ्यात मोठा विचार मंच आहे, जिथे जगातले नेते, विद्वान आणि धोरणकर्ते एकत्र येतात. यावेळी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते. तर रायसीना संवाद म्हणजे नेमकं काय? तर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेली ही एक जागतिक परिषद आहे. इथे काय होतं तर इथे जागतिक सुरक्षितता, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, हवामान या सगळ्या विषयांवर या ठिकाणी चर्चा होते. ठीक आहे. पुढे काय तर संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले. दिव्यांग व्यक्तींसाठी भारतातील पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आले. कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? दिव्यांग व्यक्तींसाठी पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे महाराष्ट्र राज्यानेच सुरू केलंय. ठीक आहे. गेल गेल ही जी कंपनी आहे, जे नवीन अध्यक्ष म्हणून दीपक गुप्ता यांची नियुक्ती केली. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ते आहेत गेल या कंपनीचे. कोण? तर दीपक गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून. तर पुढची बातमी आहे नागालँड संदर्भातली ही पुढची बातमी आहे, तिच्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर नागालँडने काय केलंय? नागालँडने जीएसटी संकलनात 37% वाढ नोंदवून देशात अव्वल स्थान पटकवलंय. पूर्वोत्तरचं हे छोटंसं राज्य आर्थिकदृष्ट्या बुलेट ट्रेन सारखं धावतंय. हे कसं शक्य झालंय बरं? तर डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार नागालँडचं जीएसटी संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 37% वाढलंय. म्हणजे साध्या शब्दात काय, तर राज्यात जास्त व्यवसाय, जास्त कर भरणा, त्याच्यानंतर जास्त आर्थिक हालचाली झाल्यात. त्याच्यामुळे नागालँड आता आघाडीवर आहे. याची मुख्य नक्की 3 कारणं जर आपण बघितली तर पहिलं काय, तिथे टुरिझम बूम झालंय. हॉर्नबिल फेस्टिवलमुळे लाखो पर्यटक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मध्ये व्यवसाय वाढलेला आहे. दुसरं कारण बघता येईल की ई कॉमर्स मध्ये वाढ झाली. जसं आपल्याकडे अमेझॉन, फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी वाढल्यात, तसं तिकडेही वाढलंय. त्यामुळे जीएसटी मध्ये ऑटोमॅटिकच वाढ झाली. तिसरं काय, तर स्थानिक उद्योग, बांबू, त्याच्यानंतर हस्तकला, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स यांचा ऑनलाईन जी विक्री आहे ती या ठिकाणी वाढली. हे छोटं राज्य असून सुद्धा स्मार्ट टॅक्स सिस्टीमने इतर मोठ्या राज्यांना त्याने मागे टाकले. यातून ई जीएसटी पोर्टल, डिजिटल पेमेंट्स यांचा फायदा दिसतोय. नागालँडसाठी हे गेम चेंजर आहे. जास्त जीएसटी म्हणजे जास्त निधी सरकारकडे, जास्त विकास कामं होणार, रस्ते, शाळा, रुग्णालय सगळं अजून जास्त सुधारेल त्या ठिकाणी. पूर्वोत्तर राज्यांसाठी नागालँडचे हे काम नक्कीच प्रेरणादायी आहेत. पुढे बघूयात की अलीकडेच 12व्या शतकातील सेऊण यादव राजवंशातील मंदिर शैलीतील दगडी स्तंभांचे अवशेष महाराष्ट्र राज्यात सापडले आहेत. तर यादव म्हणजे देवगिरीचे यादव, महाराष्ट्राचे 11व्या ते 13व्या शतकातील शक्तिशाली राजवंश. त्यांची सेऊण शैली ही वास्तुकलेची खास ओळख आहे.
या शैलीत काय तर या शैलीत लाकडी खांबांसारखे दगडी स्तंभ बनवले जायचे. सेऊण शैलीची खासियत म्हणजे पहिलं तर खांबावर लटकणाऱ्या फुलांची डिझाईन, त्याच्यानंतर मूर्ती आणि किंवा नाचणाऱ्या आकृत्या, त्याच्यानंतर हिंदू देवता आणि शिलालेख, त्याचबरोबर वेदिक कला आणि नागर शैलीचा मेळ आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हे स्तंभ सापडले म्हणजे काय सिद्ध झालं यातून तर पहिलं म्हणजे की यादव राजवंशाची स्थानिक वास्तुकला फार प्रगत होती त्या काळी. दुसरं काय तर हेमाडपंथी शैली ही आधीपासूनच अस्तित्वात होती. तिसरं म्हणजे पुरातत्वीय पुरावे वाढले, इतिहास लिहिण्यासाठी नवीन माहिती सापडली. महाराष्ट्रात असे अवशेष जे आहेत ते कुठे कुठे सापडतात तर संगमनेरला, अहमदनगर, नाशिकच्या परिसरात यादवांची अनेक मंदिर आहेत. या नव्या शोधाने आर्किओलॉजिकल मॅपिंगला चालना मिळेल. हे सेऊण स्तंभ म्हणजे 12व्या शतकातील इंजिनिअरिंग मार्वल. त्या काळी दगडात लाकडी कलाकुसर कशी करायची हे यादवांना माहित होतं. आजही ती टिकली आहे, हे विशेष म्हणावं लागेल. तर अशा प्रकारे आपण पुढे जाऊया. राजस्थानच्या लोकप्रिय जे हिल स्टेशन आहे माउंट अबू, त्याचं नाव आता बदलून अबुराज करण्यात आलं आहे. माउंट अबूचं नाव काय केलेलं आहे आता तर अबुराज. हे लक्षात असू द्या की माउंट अबूचं नाव आता अबुराज झालेलं आहे. आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशनला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.